मन मंदिरा गजर भक्तीचा. प्रत्येक शब्दाला सुद्धा मर्यादा आहे. आणि शेवटी शब्द जरी सांगितला, फोडून जरी सांगितलं, तरी माणसामध्ये कळवून घेण्याची सुद्धा क्षमता लागते. म्हणजे इथे कळवून घेण्याचा अधिकार नाही असं नव्हे, अधिकार आहे, पण कळवून घेण्याची क्षमता पाहिजे. जो आपल्या पोटी येतो तो आपल्या इष्टिटीचा वारसच आहे, नाही का? हे काही सांगायला पाहिजे का? पण 18 वर्षापर्यंत मर्यादा आहे. त्याला कळलं पाहिजे की मला इस्टेट मिळाली म्हणजे काय मिळाली, किती मिळाली, काय आहे काय नाही, हे कळलं पाहिजे, नाही का? 2 वर्षाचं मूल सुद्धा चावी घालतं आणि कपाट उघडतं. पण कपाटाची चावी किंवा तिजोरीची चावी तेव्हाच दिली जाते जरी त्या तिजोरीतल्या वस्तू बापानी त्याच्याकरता जपून ठेवलेल्या आहेत. त्या तिजोरीतली चांदीची भांडी, त्या तिजोरीतले सोनं कुणाकरता जतन केलंय? त्या बाळाकरता. म्हणजे शेवटी बाळ त्या वस्तूचा मालक आहे. पण मालक जरी असला तरी आत त्या वस्तूची जिथपर्यंत किंमत कळत नाही तिथपर्यंत त्याला चावी देता येत नाही, मालक असून. तसं तुम्ही म्हणाल मला कितव्या वर्षी अधिकार प्राप्त होईल, हे माझ्या हातात नाही सांगण्याचं. ज्ञानोबाराच्या बाबतीत तर बघितलं तर बाळपणीच सर्वज्ञता वरी जयाते, वैसीच या गावा न येता दशेची वाट न पाहता. काही माणसं जन्मजात ज्ञानी असतात, उपजताच ज्ञानी हे वर्म जाणोनी, आणि आले लोटांगणी चांगदेव, नाही का? आता काय सांगावं मी? अनेकांच्याकडे शेती असेल नसेल, पण थोडक्यात कुणाच्या शेतीमध्ये 10 फुटावर पाणी लागतं, कुणाला 20 फुटावर लागतं, कुणाला 60ला लागतं, आणि कुणाला 400 फूट बोर खाली घालून सुद्धा पाणी लागत नाही. याचा अर्थ कळला का? नाही कळला. कुणाला तारुण्यातच ज्ञान प्राप्त होतं, कुणाला 60त आलं तरी होत नाही, आणि कुणाला वर जाऊन पुन्हा खाली आला तरी पुढच्या जन्मी होत नाही. कारण महाराज एका अभंगात म्हणाले, मागे बहुता जन्मी हेच करता आलो, आणि आम्ही मागे अनेक जन्म हे करत आलो, तेव्हा या जन्मी तुका झालासे कळस. तसं या ठिकाणी जे जीवनमुक्तांचं लक्षण सांगितलेलं आहे की काय जीवनमुक्त आहे. जीवनमुक्त शब्दाचा अर्थ जीवन नाही असं नव्हे, जीवन आहे पण असून त्याच्यात कुठे अडकलेला नाही, त्याच्यात मुक्त आहे. याचा अर्थ बायको टाकली का? नाही. मुलं टाकली का? नाही. संसार टाकला का? नाही. घरदार टाकलं? नाही. पण असून नाही. जैसे जळात पद्मपत्र. आणि म्हणून इथे जी ओवी चालली होती आपली, कर्माचा हातू न लगे ज्ञानाचे काही नरगे, ऐसे होतसे अंगे. इथे कर्म निराळच राहील नाही. एक ओवी आहे नाथबाबांची, ब्रह्मतेची कर्म ऐसे बोधा आले जया सम, तया कर्तव्यत्वे नैष्कर्म धनुर्धरा. ब्रह्म तेच कर्म, त्याचं कर्म आणि ब्रह्म निराळं राहिलेलं नाही. ब्रह्म आणि कर्म एक रूपच आहे, तेच कर्म. ब्रह्म तेच कर्म, क्रिया जात मी झालेपणे, घडे काहीच न करणे, तयाचे नाव पूजणे खुणेचे माझे. म्हणून त्या पुरुषाला जिथे कर्माचा हात न लागे. एक लक्षात ठेवा, थोडक्यात सारांश सांगतो. कर्म केव्हा कर्म होतं? कर्तेपणाची बाधा जर आपल्या चित्ताला झाली असेल तर तिथे कर्म राहतं, आणि तुमचा कर्तेपणा बाजूला संपला तर ती सेवा होते. आता ह्याच्यात तुमचं तुम्ही बघून घ्या. मी देवाची पूजा करतो, 1 तास पूजा केल्याशिवाय मला करपत नाही. उगीच कशाला लोकाला सांगता तुम्ही किती तास करता? 7 दिवस बसा ना, कोण सांगतं नाही? किती तास पूजा केली याला महत्व नाही, केली ती किती मनोभावे केली महत्वाचं आहे. पूजा करताना त्याच्याशी किती एकरूप होतोस हे महत्वाचं आहे. आता एक आहे,
जे कोणीच पूजा करत नाही त्यापेक्षा तुम्ही पूजा करताय हे उत्तम आहे. आणि नको त्याचं प्रदर्शन करण्यापेक्षा मला पूजेला 1 तास लागतोय हे सांगताय हे काही वाईट नाही. मला दारू प्यायला 2 बाटल्या सुद्धा पुरत नाहीत याचा अभिमान मिरवण्यापेक्षा, बरं का, 1 तास मला पूजेला लागतो हे सांगण्यात काही कुठे कमीपणा आहे असं नाही. म्हणून काही नाही पेक्षा काहीतरी नाही पुष्कळच बरं. म्हणून या ठिकाणी पुढे म्हणाले, निफजे ना नेमे अंग अंगे घुमे सुखा सुखोपमे. आपण पुढे जाऊया. फार अतिशय उत्कृष्ट अशी अमृतानुभवाची उभी आहे. कोणी एक अकृत्रिम भक्तीचे हवन्म योग ज्ञानादि विश्राम भूमिका आहे. अकृत्रिम भक्तीचे, या भक्तीचे वर्म आहे की ती एक अकृत्रिम किंवा सहज अवस्था आहे. जे त्या भूमिकेला पोचलेले आहेत तो करी तेतुली पूजा सहज. या ज्ञान भक्ती सहजा सहजा. आता मी उलटं सांगू का, जे रोज ऐकताय तुम्ही, प्रभू जीवाची भक्ती करतो म्हणून सगळं सहज आहे. ज्ञानभक्ती सहजा म्हणजे काय? ज्ञानभक्ती सहजा म्हणजे काय? ऐकणं सहज, बोलणं सहज, गुडघे तिथपर्यंत त्रास देत नाही तिथपर्यंत उठणं बसणं सहज. मी मागे तुम्हाला सांगितलं होतं, एका माणसाने मला विचारलं, महाराज माझे गुडघे का दुखतात? मी रोज चालत होतो अमकं करून. म्हटलं मरताना तरी तुला कळावं आपल्याला गुडघे आहेत म्हणून. नाही कळलं तुम्हाला? महत्त्वाचा बागू सांगू का, जेव्हा आपलं पोट दुखतं तेव्हाच आपल्याला पोटाची जाणीव होते. डोकं दुखतं तेव्हा डोक्याची जाणीव असते. तसं गुडघा सुचतो आणि उठता बसताना दुखतो. अहो अलीकडे गुडघे दुखायला लागले म्हणजे एवढ्या वर्षांनी तुम्हाला गुडघा कळला होय? तेव्हा मला म्हणाला, हे आम्हाला का आमच्या मागे लागलं नाही? म्हटलं शेवटी शेवटी तरी करावं. तुम्ही चालत नव्हता, देव तुम्हाला चालवत होता. पण आता कसं आहे, सहज आहे. ऐकणं सहज, बोलणं सहज. किती किती कौतुक आहे बघा, किती कौतुक आहे. श्वास सहज, मला अनुभव आहे त्याचा. सहज श्वास चाललाय त्याचा आनंद काय आहे? रोज तास तास प्रवचन करतोय, बरोबर आहे ना? हो. जेव्हा मला पहिला हार्ट अटॅक आला 80 साली, अहो मला एक शब्द तोंडातून फुटेना. अवघड झालं. त्याच्यानंतर एका ठिकाणी मुक्काम केला आणि वारीच्या अगोदर आमच्या देवळामध्ये मी गेलो एकादशीला आणि म्हटलं तुमच्याशी 2 शब्द बोलावेत. तुम्हाला काय सांगू, मी उभं राहिलो आणि तुम्ही आज जमला म्हणून मला फार आनंद झाला. असं 2 शब्द सुद्धा मला बोलताना इतके श्रम वाटू लागले. त्यावेळेला मला कळलं, मी जास्त मारू नकोस, मी 2-2 तास बोलतो. कळलं ना? कळलं ना? थोडंसं तुझ्या बोलण्याला अटकाव लावला की काय आहे, आता सहज आहे. आणि ही सहज क्रिया तुमच्या कर्तृत्वानं नव्हे तर तो करत आहे, आणि तो करत आहे तेव्हा तुम्ही आकर्ते आहात. म्हणजे तुम्ही श्वास घेत असून सुद्धा तुम्ही श्वास घेत नाही. तुम्ही ऐकत असून सुद्धा तुम्ही ऐकत नाही. तुम्ही ऐकू शकत नाही. त्याच्यानी आहे हे कळलं. अकृत्रिम शब्द काय वाटलं? कोणी एक अकृत्रिम, कृत्रिम नाही आहे, अकृत्रिम. जेव्हा ऐकायला यंत्र बसवाल तेव्हा कृत्रिम, बरोबर आहे ना? पुष्कळ माणसं बसवतं. काय त्या नावं ठेवण्याचं काही गरज नाही आहे की आमक्याला लवकर स्वभाव होतं. काही काय नाही, लवकर ऐकू येत नाही. मग ऐकू नाही आल्यानंतर ती मशीन बसवतात. काही काही मला दाखवायला सुद्धा येतात. महाराज बघितलं का तुमचं प्रवचन आता मला चांगलं ऐकू आलं, पण 40,000 गेले हो. म्हटलं बाहेरचं मशीन 60 वर्षी बसवलं त्याला 40,000, 60 वर्षी जे फुकट ऐकलं त्याचं काय?
आणि पुढे त्यांनी मला काय सांगितलं माहिती आहे का, तो काय करायचा, पुढे बसला की असं करायचा आणि मी बोलत असताना हे चालू असं करायचं नकल, म्हणजे ती बॅटरी उतरू नये म्हणून. म्हटले सतत जर चालू ठेवलं तर बॅटरी उतरते. म्हटलं 60 वर्षात किती वेळा बॅटरी उतरली. हां, काय गंमत आहे. काहीही बॅटरी न उतरता सगळं चालू आहे या ज्ञानभक्ती सहजा. सहज सहज. अहो तुमच्या लक्षात येतच नाही की देवाने किती कृपा केली आहे. हां, काहीतरी मिळालं ना जास्ती की तुम्हाला वाटतं देवाने कृपा केली. मुलगा झाला की कृपा केली, मुलगी झाली की नाही. ही मानसिकता अजून बदललेली नाही, नाही का. हां, मुलगी झाली मग 2 होतात, जाऊ द्या आता विषय वाढवत नाही. मुलगा झाली की कृपा, बरोबर आहे. प्रमोशन मिळालं की कृपा, नाही मिळालं आमच्याकडे केव्हा देव बघील शेवटी. आता काय, आता मला प्रश्न विचारता आमच्याकडे देव केव्हा बघेल. आता तुझ्याकडे देव केव्हा बघेल ते तू जाऊन विचार ना. त्याला म्हणा आमचं अकाउंट काढा, आमचा अकाउंट काढा. तसं नीट लक्षात घ्या. अहो ही सहज ईश्वरी सत्ता तुमची करत असलेली भक्ती आहे. कोणी एका कृत्रिम अतिशय महत्त्वाची ओवी अमृतानुभवातली आणि 9व्या प्रकरणातली भक्तीचे हे वर्म आहे, अकृत्रिम भक्तीचं. म्हणून आमच्या दादा महाराज म्हणायचे नाही तू देवाची भक्ती करू नकोस, फक्त देव तुझी सहज अवस्थेत भक्ती कशी करतोय तू बघायला शिक. जाणे भक्तीचा जिव्हाळा करे नाही. यंदाचं पहिल्यांदाच आलेलं प्रमाण आहे. जाणे भक्तीचा जिव्हाळा तोच दैवाचा पुतळा, आणिक नये माझ्या मना हो का पंडित शहाणा. मन मंदिरा गजर भक्तीचा.